सर्व पत्रकारांचं स्वागत। उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि नेहमीप्रमाणे विरोधी पक्षाने चहापानावर बहिष्कार घातलेला आहे। जनतेच्या प्रश्नावर त्यांना सभागृहामध्ये काय बोलायचंच नसतं, पायऱ्यांवरच बोलायचं असतं आणि त्यामुळे निवडणुकीत झालेल्या विधानसभेच्या जनतेनेच त्यांच्यावर बहिष्कार टाकला आणि महायुतीला लँडस्लाईड मॅन्डेट दिलं। मला वाटतं झालेल्या पराभवातून अद्याप ते सावरलेले नाही आणि त्यामुळे त्यांनी मगाशी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं ते पत्र त्याचं साईज वाढलेली आहे, कारण त्यांच्या विरोधी पक्षाच्या आमदारांची संख्या कमी झाल्यामुळे पत्राची साईज वाढवलेली दिसते, फॉन्ट मोठा केला। त्यामुळे मला वाटतं खरं म्हणजे सरकार सकारात्मक आहे। चर्चा करण्यासाठी अधिवेशन लोकांना प्रश्नाला लोकांच्या वाचा फोडण्यासाठी असतं, न्याय देण्यासाठी असतं आणि त्याचबरोबर लोकांचे विविध प्रश्न सोडवणूक करून घेण्यासाठी आपलं अधिवेशन असतं। परंतु विरोधी पक्ष सातत्याने या ठिकाणी आपण पाहिलं आहे की चहापानाचं ते जाऊ द्या, परंतु सभागृहामध्ये जेव्हा चर्चा असते त्यावेळेस सभागृहातल्या चर्चेमध्ये भाग न घेता फक्त राजकारण करण्यामध्ये ते वेळ घालवतात। आता मराठी भाषेच्या बाबतीमध्ये त्यांनी जे काही जो स्टँड घेतला आहे त्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सविस्तर त्याच्यावर सांगितलंय। याच्यात मी एवढंच म्हणेन की त्यांनीच तो अहवाल स्वीकारला माननीय डॉक्टर माशेलकरांचा, त्याच्यामधल्या सगळ्या कमिटी मेंबर जे सदस्य होते त्यांची नावं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितली आपल्याकडे। त्यातले कोण कोण म्हणजे मी कोणावर असं टीका करू इच्छित नाही, पण काही नावं जी घेतली त्या नावांच्याबद्दल आपल्यालाही माहिती आहे आणि म्हणून तो अहवाल स्वीकारला, त्याला मान्यताही दिली कॅबिनेटमध्ये। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।